पाहिजे की आपण गावात गेल्यानंतर पालकांना ते समजून सांगावं लागेल की आपल्यासाठी शासनाने कोणती योजना आणलेली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या पोटीचे स्वप्नही पूर्ण करू शकतात आणि त्यासोबत तुमचेही स्वप्न पूर्ण होतील. स्वप्न कशी पूर्ण होतील? जर आता आई वडिलांचा जर विचार केला तर आई वडिलांची अशी इच्छा असते की मुलगी जन्माला येण्याच्या आधीपासून तिच्या स्वप्नाचा विचार म्हणजे तिच्या जन्माला आली तेव्हापासून तिच्या आई वडील विचार करतात, म्हणजे त्यांचा भविष्याचा विचार तेव्हापासूनच सुरुवात होऊन जाते की मुलगी जन्माला आलेली, तिचं लग्न कसं करणार, तिचं शिक्षण असेल तर ते कसं करणार, म्हणजे आई वडील पण त्या गोष्टींचा विचार करतात. पण काही वेळेस आर्थिक याच्यामुळे ते थोडंसं मागे पडतात. तर त्यासाठीच आपल्याला गव्हर्नमेंटने शासनाने एक योजना आणलेली आहे, त्याला म्हणतो आपण सुकन्या समृद्धी योजना. तर सुकन्या समृद्धी योजना अशी आहे की 0 वयोगटापासून तर 10 वयोगटापर्यंत ज्या काही मुली आहेत जन्माला आलेल्या, त्यांच्यासाठी ही योजना आहे, अतिउत्तम आहे आणि एकदम बेस्ट आहे की त्यांचे स्वप्न ह्या योजनेमार्फत पूर्ण होऊ शकतात. की जसं आता आहे त्या योजनेचा आपण लाभ कशा पद्धतीने घेऊ शकतो की 0 ते 10 वयोगटामध्ये ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी एक फॉर्म भरू शकतो आपण. तर त्याच्यामध्ये पाहिजे की आपण गावात गेल्यानंतर पालकांना ते समजून सांगावं लागेल की आपल्यासाठी शासनाने कोणती योजना आणलेली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या पोटीचे स्वप्नही पूर्ण करू शकतात आणि त्यासोबत तुमचेही स्वप्न पूर्ण होतील. स्वप्न कशी पूर्ण होतील? जर आता आई वडिलांचा जर विचार केला तर आई वडिलांची अशी इच्छा असते की मुलगी जन्माला येण्याच्या आधीपासून तिच्या स्वप्नाचा विचार म्हणजे तिच्या जन्माला आली तेव्हापासून तिच्या आई वडील विचार करतात, म्हणजे त्यांचा भविष्याचा विचार तेव्हापासूनच सुरुवात होऊन जाते की मुलगी जन्माला आलेली, तिचं लग्न कसं करणार, तिचं शिक्षण असेल तर ते कसं करणार, म्हणजे आई वडील पण त्या गोष्टींचा विचार करतात. पण काही वेळेस आर्थिक याच्यामुळे ते थोडंसं मागे पडतात. तर त्यासाठीच आपल्याला गव्हर्नमेंटने शासनाने एक योजना आणलेली आहे, त्याला म्हणतो आपण सुकन्या समृद्धी योजना. तर सुकन्या समृद्धी योजना अशी आहे की 0 वयोगटापासून तर 10 वयोगटापर्यंत ज्या काही मुली आहेत जन्माला आलेल्या, त्यांच्यासाठी ही योजना आहे, अतिउत्तम आहे आणि एकदम बेस्ट आहे की त्यांचे स्वप्न ह्या योजनेमार्फत पूर्ण होऊ शकतात. की जसं आता आहे त्या योजनेचा आपण लाभ कशा पद्धतीने घेऊ शकतो की 0 ते 10 वयोगटामध्ये ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी एक फॉर्म भरू शकतो आपण. तर त्याच्यामध्ये